पालघर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील एका विवाहित महिलेने रविवार दिनांक 28 जुलै रोजी आत्महत्या केल्यामुळे या संदर्भात तिघांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे। या घटनेबाबत काकासाहेब नामदेव जराड राहणार शेडे चांदगाव तालुका शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुझ्या वडिलांनी लग्नावेळी हुंडा दिला नाही, त्यामुळे वडिलांकडून 1 लाख रुपये घेऊ नये असे म्हणत मयत वैष्णवी महेश भावले हीच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केले। म्हणून मयत मुलीचा पती महेश बाबासाहेब भावले, सासू मंदा बाबासाहेब भावले राहणार करंजी आणि नातेवाईक राजू नाथावीर राहणार बोधेगाव या तिघांविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 7 महिन्यांपूर्वीच वैष्णवी आणि महेश भावले यांचा विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर काही दिवसांतच आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेला वाद आणि त्या वादातून विवाहित युवतीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या या घटनेमुळे मुलीच्या नातेवाईकांनी देखील मोठा रोष व्यक्त करत सोमवारी अंत्यविधी प्रसंगी सासरच्या काही व्यक्तींना चांगलीच मारहाण केली आहे। त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ दळवी, पोलीस हवालदार संभाजी कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। करंजी गावचे सरपंच रफिक शेख, माजी सरपंच शिवाजी भाकरे, रावसाहेब भाकरे यांच्यासह गावातील प्रमुख व्यक्तींनी संबंधित नातेवाईकांची समजूत काढत दुःखद अंतकरणाने मयत शुभांगी भावले हिच्यावर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार केले। या आत्महत्या प्रकरणासंदर्भात मयत वैष्णवीचा पती महेश भावले यास पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर करत आहेत। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।